बघा एक मोठी ॲडव्हर्टाइजमेंट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटते, ती म्हणजे IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची। आणि ही ॲडव्हर्टाइजमेंट डायरेक्ट जॉइनिंग वाली असेल, म्हणजे याला कोणत्याही प्रकारचा PGDBF चा कोर्स म्हणजे कोणत्याही प्रकारची ट्रेनिंग आणि कोणत्याही प्रकारची फीज म्हणजे जी आपण ट्रेनिंग फीज भरायचो ती भरण्याची गरज नाही। तर डिटेल समजून घेऊया IDBI मध्ये ज्या 676 वॅकन्सी झाल्या त्यासाठी कोण कोण एलिजिबल आहे, त्याला किती एकंदरीत पर्सेंटेज असले पाहिजे, यासाठीचा सिलेबस काय, एज क्रायटेरिया काय, सोबत सोबत पॅटर्न कोणता असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, एक्झामची डेट कधी असणार आहे, फॉर्म मी कधीपासून कधीपर्यंत भरू शकतो, या डिटेल गोष्टीबद्दल आपण चर्चा करूया। IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड O च्या ज्या वॅकन्सी झाल्या त्याबद्दल बघा। आता सर सुरुवातीला जर आपण पाहिले एकदम सुरुवातीला, तर ह्यावाल्या ज्या वॅकन्सी नंबर ऑफ वॅकन्सीज जर आपण पाहिल्या IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजरच्या, तर 676 वॅकन्सीज त्या केसमध्ये आलेल्या आहे। आता त्या 676 वॅकन्सीज मध्ये ओपन साठी 271 वॅकन्सीज आहे, SC साठी 140 आहे, ST साठी 74 वॅकन्सीज आहे, EWS असेल 67, OBC साठी 124 वॅकन्सीज त्या केस मध्ये दर्शवलेले आहे। मग PWD मध्ये VI म्हणजे VH, OH, HI आणि MD किंवा ID हे हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी ह्या 8, 7, 8, 8 या प्रकारच्या वॅकन्सीज आपल्याला पाहायला भेटतात। आणि पुन्हा एकदा वयाच्या 20 पासून 25 वर्षापर्यंतचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आपल्याला या केस मध्ये म्हणता येईल। जसं की याच्या अगोदर पण IDBI ने बघा, IDBI एकदम फास्ट प्रोसेस त्या केस मध्ये करते, कारण रिसेंटली एक IDBI जॅमची एक्झाम 15 डिसेंबरला झाली होती, त्यानंतर आता रिसेंटलीची एक्झाम 5 एप्रिलला पण झाली आणि लगेच आता ही एक्झाम 8 जूनला, म्हणजे आपण जर पाहिलं तर एवढ्या मागच्या 5-6 महिन्यामध्ये 15 डिसेंबरला एक IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची एक्झाम घेण्यात आली। त्याच्यानंतर आपण विचार केला तर लगेच 5 एप्रिलला पण एक IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची एक्झाम झाली। त्याच्यानंतर आता पुन्हा 8 जूनला ही जी ऍड आली, हिची एक्झाम 8 जूनला आहे। आणि पुन्हा वर्षाच्या शेवटी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये एखादी ऍड आपल्याला पाहायला भेटेल, म्हणजे एका वर्षामध्ये 4 वेळेस IDBI च्या वॅकन्सीज त्या केसमध्ये आपल्याला पाहायला भेटतात। एका वर्षामध्ये कमीत कमी 4दा IDBI च्या वॅकन्सीज आपल्याला त्या केसमध्ये पाहायला भेटतात। सिंगल एक्झाम फायनल सिलेक्शन आहे, पगार पण खूप चांगला आहे। ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बघूया सर एकंदरीत कसं काय असेल। आता बघा सर एकंदरीत या वॅकन्सीज कॅटेगरी वाईज या पद्धतीने वॅकन्सी असणार आहे। डिटेल मध्ये मला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत। बघा आता इकडला जो पार्ट आपण पाहिला त्या केसमध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, सर candidate should be graduated from any discipline from the university recognized by the government of India or equivalent qualification recognized by the government of India। तुम्ही भारतातल्या कोणत्याही संस्थेतून पदवीधर असावे, तुम्ही कोणत्याही एखाद्या युनिव्हर्सिटी मधून भारताच्या जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येते त्याच्या अंतर्गत पदवीधर असावे। पण एक महत्त्वाचा क्रायटेरिया याच्यामध्ये मेन्शन केलाय, सर जर मी जनरल, EWS किंवा OBC कॅटेगरी मध्ये येत असेल तर मिनिमम क्वालिफिकेशन हे 60% आहे, म्हणजे ग्रॅज्युएशनला तुम्हाला 60% मार्क असणं कंपल्सरी आहे। जर तुम्हाला IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचा फॉर्म भरायचा आहे, तुम्ही EBC आपलं EWS जनरल किंवा OBC कॅटेगरी मध्ये येत असणार आहे, तर त्या केसमध्ये 60% मार्क हे तुम्हाला ग्रॅज्युएशनला असणं कंपल्सरी आहे। त्यानंतर सर तिकडे SC, ST किंवा PWD कॅन्डिडेट साठी 55% मार्क तुम्हाला ग्रॅज्युएशनला असणं त्या केसमध्ये कंपल्सरी आहे। कोणत्या पण एखाद्या युनिव्हर्सिटी मधून जिथून तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, तर ह्या कॅटेगरीसाठी 60% आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी 55% हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा क्रायटेरिया एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल आपण लक्षात घेतला पाहिजे। त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो सर एज। आता याला एज लिमिट असतं 20 पासून 25 पर्यंत। नीट समजून घ्या याच्यामध्ये कोण कोण येतं कोण कोण येत नाही। बघा त्यांनी सांगितलंय ॲज ऑन मे 1, 2025 1 मे 2025 नुसार तुमचं वय मिनिमम 20 वर्ष असावं, मॅक्सिमम 25 वर्षापर्यंत चालेल। म्हणजे 1 मे 2025 नुसार विचार केला तर तुमचं वय हे कमीत कमी 20 वर्ष असावं आणि जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत चालेल। आणि एक महत्त्वाचा पॉइंट इथे मेन्शन केलाय, अ कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2 मे 2000।
तुमचा जन्म 2 मे 2000च्या अगोदर झालेला नसावा, सोबत नॉट अर्लियर नॉट लेटर दॅन 1 मे 2005 आणि 1 मे 2005 च्या नंतर पण तुमचा जन्म झालेला नसावा। म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ ही 2 मे 2000 पासून 2 मे 2000 नंतरची असावी, सोबत 1 मे 2005 च्या अगोदरची असावी। जर त्याच्यामध्ये तुम्ही येत असणारे तुमचा जन्म 2 मे 2000 साली झालेला आहे, 2 मे 2000 सालानंतर झालाय आणि 1 मे 2005 च्या अगोदर झालाय, तर आणि तरच तुम्ही ह्या एक्झाम साठी इलिजिबल असणारे। सर एखादा व्यक्ती मला म्हणतो माझा जन्मच 2 मे 2000 साली झालाय, किंवा एखादा व्यक्ती मला म्हणतोय माझा जन्म 1 मे 2005 साली झालाय, तर ह्या दोन्ही तारखा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, बोथ डेट्स इन्क्लुसिव्ह। म्हणजे ह्या 2 तारखांना जरी जन्म झाला असेल तरी जमेल आणि याच्यामध्ये तुमचा जन्म झाला असेल तर तुम्हाला फॉर्म भरायला जमेल। म्हणजे मिनिमम वय 20 आणि मॅक्सिमम वय 25। हे झालं ओपन कॅटेगरीसाठी। एससी एसटी साठी याच्यामध्ये 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे, ओबीसी साठी याच्यामध्ये 3 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे, एक सर्व्हिसमॅनला पण 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे आणि हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी 10 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे। म्हणजे हे एज ग्रुप फक्त ओपन साठी आहे, बाकीच्यांना ह्या हिशोबाने तुम्ही तो वाला पार्ट कॅल्क्युलेट करू शकता। म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी एकदम क्लिअरली मेन्शन करतोय, याच्यासाठी इलिजिबल कॅन्डिडेट कोण, एज नुसार तर हा वाला पार्ट। म्हणून बघा भरपूर विद्यार्थी एज मधून कटतात, भरपूर विद्यार्थी एज्युकेशनल क्वालिफिकेशन मधून कट होतात, भरपूर विद्यार्थ्यांना 60% मार्कच नसतात तिथं कट होतात, भरपूर विद्यार्थ्यांचं वय 25 पेक्षा जास्त झालेलं असतं तिथं ते विद्यार्थी कट होतात। म्हणून जे विद्यार्थी याच्या दरम्यान येतात त्यांना ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आम्ही म्हणतो की गोल्डन अपॉर्च्युनिटी। चला सर हा वाला एक मुद्दा मला क्लिअर झाला, एज्युकेशन क्वालिफिकेशन नेमकं काय असावं आणि सोबत एजचा क्रायटेरिया काय। एज्युकेशन क्वालिफिकेशन वाला पार्ट आपल्याला क्लिअर झाला, सोबत आपण पाहिलं की माझा एज वाला जो पार्ट होता एज वाला तो वाला एक क्लिअर झाला। त्याच्यानंतर पुढे जाऊया, बघा ऍप्लिकेशनची फीस किती आणि ऍप्लिकेशन कधीपासून आपण करू शकतो, म्हणजे फॉर्म कधी भरू शकतो। फॉर्म भरण्याची डेट ही 8 मे, म्हणजे आपण जर आज पाहिली तर आज एकंदरीत 7 मे, उद्यापासून याची फॉर्म फिलिंग चालू होणार आहे, 20 मे पर्यंत याची फॉर्म फिलिंग असेल, बोथ डेट इन्क्लुसिव्ह। म्हणजे उद्यापासून तर 20 मे पर्यंत पुढचे 12 दिवस तुम्ही फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्यासाठी सर एससी एसटी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल तर त्या केसमध्ये 250 रुपये फॉर्म फिलिंगची फीज आहे, बाकी सर्व कॅन्डिडेटला 1050 रुपये फॉर्म फिलिंग ची फीज असेल। फॉर्म भरण्यासाठी ओपन असेल, ओबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस मध्ये असेल तर 1050 रुपये तुम्हाला त्या केसमध्ये फॉर्म भरण्यासाठी लागतील, बाकी एससी एसटी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी 250 रुपये तुम्हाला त्या केसमध्ये फॉर्म भरण्यासाठी लागतील। सर फॉर्म कधीपासून चालू होईल, उद्यापासून, म्हणजेच 8 मे 2025 पासून तर 20 मे 2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। तुम्ही फॉर्म भरू शकता, ऑनलाईन पद्धतीने ही फॉर्म फिलिंग असते, ऑनलाईन पद्धतीने ही फॉर्म फिलिंग असते। महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सर याचा एक्झाम पॅटर्न कसा असेल, आणि एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे काही आयडीबीआय चे एक्झामला जनरल अवेअरनेस 60 मार्कला येतं, काही आयडीबीआय जॅमच्याच एक्झामला जनरल अवेअरनेस 40 मार्कला येतं, ते पण मला शिकायचंय किंवा तो पण मला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे। ह्या एक्झामला जीए मी जनरल अवेअरनेस म्हणतोय 40 ला की 60 ला, आणि कोणत्या एक्झामला नेमकं 60 ला बघूया आपण। बघा एक तर पहिला महत्त्वाचा मुद्दा, एक्झाम डेट ही 8 जून त्यांनी टेंटेटिव्ह मेन्शन केलेली आहे, म्हणजे मोस्ट प्रोबेबली ही एक्झाम 8 जूनलाच होईल, मोस्ट प्रोबेबली ही वाली एक्झाम 8 जूनलाच होईल। मुद्दा नंबर 2, सर बघा एक्झाम कशा पद्धती असेल, सेक्शनल कट ऑफ असेल का, सेक्शनल टाइम असेल का, सगळ्या गोष्टींवर आपण बघूया। सेक्शनल जर आपण सेक्शन वाईज पाहिलं तर लॉजिकल रिझनिंग प्लस डीआय म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन, ऍक्च्युअल हा क्वांट वाला पार्ट आहे, ऍक्च्युअल हा क्वांट वाला पार्ट आहे। तर लॉजिकल रिझनिंग प्लस डीआय वाला जो पार्ट आहे हा 60 मार्काला असेल, 60 क्वेश्चन 60 मार्काला असतील, याच्यासाठी 40 मिनिटाचा टाइम असेल। म्हणजे लॉजिकल रिझनिंग तुम्हाला 40 मार्कला येणार आहे आणि डीआय त्या केसमध्ये तुम्हाला 20 मार्कला येणार आहे। ऍक्च्युअल हा क्वांटचाच पार्ट आहे, तर 20 मार्काचं डीआय आणि 40 मार्काचं एलआर असं मिळून त्यांनी 60 मार्क त्या केसमध्ये केलेले, 40 मिनिटाचा सेक्शनल टाइम त्याला असेल। सर इंग्लिश हा सब्जेक्ट 40 क्वेश्चन 40 मार्कला येतील, 20 मिनिटाचा सेपरेट टाइम त्या केसमध्ये मेन्शन केलेला आहे।
क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा 40 क्वेश्चन 40 मार्क येतील, 35 मिनिटाचा टाइम आहे, पण प्युअरली क्वांट म्हणलं तर हे 40 प्लस हे 20 सुद्धा क्वांटचाच भाग आहे सर, हा वाला एक पार्ट मला माहित असला पाहिजे. जनरल अवेअरनेस ऑब्लिक इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस कॉम्प्युटर हे 60 क्वेश्चन 60 मार्क येतील, 25 मिनिटाचा टाइम आहे, पण याच्यामध्ये 40 मार्कला जीए आणि 20 मार्कला कॉम्प्युटर असेल, हा मुद्दा नीट लक्षात घ्या. आयडीबीआयच्या 2 प्रकारच्या वॅकन्सीज येत असतात, 2 प्रकारच्या आयडीबीआयच्या वॅकन्सी ह्या 2 प्रकारच्या असतात. जी डायरेक्ट जॉईनिंग वाले असते, डायरेक्ट जॉईनिंग तिथं 40 मार्कला जीए 20 मार्कला कॉम्प्युटर असतं. जी पीजीडीबीएफ वाली असते म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग वाली, तिथं 60 पैकी 60 मार्काला जीए असतं. म्हणून ही जी नोटिफिकेशन आलेली आहे ही नोटिफिकेशन डायरेक्ट जॉईनिंग वाली असल्या कारणाने 40 मार्कला जीए आणि 20 मार्कला कॉम्प्युटर अशा हिशोबाने 60 मार्काचं हा वाला पॅटर्न असेल. अशा हिशोबाने 60 मार्क त्या केसमध्ये कव्हर असतील. 60 चे 60 क्वेश्चन इथं जीएच नाही, 20 क्वेश्चन तुम्हाला कॉम्प्युटरचे पाहायला भेटतील. जर पीजीडीबीएफ ची ऍड आली आयडीबीआयची तर 60 चे 60 क्वेश्चन त्या केसमध्ये जीएच आपल्याला पाहायला भेटतात. मग हा झाला तुमचा नंबर ऑफ क्वेश्चन, मॅक्सिमम मार्क सोबत सोबत ड्युरेशन. प्रत्येकाला सेक्शनल टाइम आहे, सोबत सोबत सेक्शनल कट ऑफ असतो का सर? हो, ह्या एक्झामला सेक्शनल कट ऑफ असतो. सर निगेटिव्ह मार्किंग आहे का? हो, रेग्युलर आपली जशी 1/4 निगेटिव्ह मार्किंग त्याच हिशोबाने आयडीबीआयच्या एक्झामला सुद्धा 1/4 ही निगेटिव्ह मार्किंग त्या केसमध्ये आपल्याला पाहायला भेटते. सर चला, माझा सिलेबस वाला मुद्दा सुद्धा एकदम क्लिअर कट झाला, क्लिअर झाला. त्याच्यानंतर पुढे सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू, म्हणजे तुमची एक एक्झाम होईल आणि एक्झाम नंतर तुमचा असेल इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू असेल तुमचा 100 मार्कला, इंटरव्ह्यू असेल तुमचा 100 मार्कला. पुण्याला, मुंबईला आणि नागपूरला तुमचा इंटरव्ह्यू होतो. मोस्टली इंटरव्ह्यू हा हिंदी किंवा मराठीत होतो, हिंदी किंवा मराठीत होतो. इंग्लिशमध्ये पण होण्याचे नॉर्मल चान्सेस असतात, पण नॉर्मली हिंदी किंवा मराठीमध्ये हा इंटरव्ह्यू होतो. 100 मार्कला त्या केसमध्ये इंटरव्ह्यू आहे. पण सर जे फायनल सिलेक्शन आहे, फायनल सिलेक्शन, हे फायनल सिलेक्शन कसं असतं बघा, इथं क्लिअरली मेन्शन केलंय की इंटरव्ह्यूला मिनिमम तुम्हाला 50% मार्क पडावे, मिनिमम तुम्हाला 50% मार्क पडावे. एससी एसटी ओबीसी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटला 45% मार्क आणि इकडे 50% मार्क, म्हणजे 100 पैकी मिनिमम 50 मार्क ओपन साठी आणि बाकीच्यांसाठी 25 मार्क पडावे, जेणेकरून हे मिनिमम क्वालिफिकेशन इंटरव्ह्यू सुद्धा आहे. सर फायनल सिलेक्शन कसं होतं? फायनल सिलेक्शन होतं बघा 200 मार्काची मेन्स प्लस 100 मार्कचा इंटरव्ह्यू. जी तुमची सिंगल एक्झाम 200 मार्कची, इंटरव्ह्यू 100 मार्कचा, ह्या 200ला 75 मध्ये कन्वर्ट केल्या जातं, सोबत सोबत ह्या 100ला 25 मध्ये कन्वर्ट केल्या जातं. म्हणजे ह्या इंटरव्ह्यूचं वेटेज 25% आणि एक्झामचं वेटेज 75%. ह्या हिशोबाने 100 पैकी तुमचे कट ऑफ लागतो आणि त्याच्यानुसार फायनल सिलेक्शन होतं. म्हणजे इंटरव्ह्यूचं वेटेज तुमचं 25% असणार आहे फायनल सिलेक्शन मध्ये, आणि जी ऑनलाईन टेस्ट असेल तुमची एक्झाम तिचं वेटेज हे त्या केसमध्ये 75% असेल. सर हा वाला एक पार्ट मला लक्षात घ्यायचा आहे इंटरव्ह्यू बाबत. तर तुमची एक्झाम झाल्यानंतर लगेच तुमचा त्या केसमध्ये इंटरव्ह्यू होईल पुढच्या महिन्याभराच्या आत. त्याच्यानंतर तर सर याची सॅलरी एकंदर किती, हा जॉब जॉईन करावा का? मी म्हणतो करावा, काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट जॉईनिंग आहे. LICचे आणि गव्हर्नमेंटचे अराउंड 90% प्लस शेअर्स त्याच्यामध्ये. सोबत विचार करा त्याची सॅलरी मेन्शन केली असते त्यांनी 6.14 लाख टू 6.50 लाख, म्हणजे 6 ते 6.5 लाखाच्या दरम्यान सॅलरी, म्हणजे एक 50 ते 55 हजार रुपये सॅलरी असते. मी आत्ताच एका बँकेतल्या जे रिसेंटली आयडीबीआय ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणून सिलेक्शन झाला अशा विद्यार्थ्याला कॉल केला होता. इन हँड सॅलरी किती येते? तो म्हणे सर इन हँड सॅलरी ही 27 ते 48 हजार रुपये येते. बाकी 4-5 हजार रुपये सिटी वाईज कट होत असतात, तर 4-5 हजार रुपये कट होतात, ते नंतर तुम्हाला भेटतातच. तर ह्या हिशोबाने तो वाला मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं प्रमोशन, बाकी नॉर्मल बँकांचं प्रमोशन हे मिनिमम 6 वर्षाला असतं. एसबीआय क्लर्क टू एसबीआय पीओ 6 वर्षानंतर प्रमोशन असतं. इथं जर आपण प्रमोशन पाहिलं तर फक्त 3 वर्षांनंतर तुमचं प्रमोशन होतं. JAM टू असिस्टंट मॅनेजर हे प्रमोशन असतं आणि तेव्हाची सॅलरी तुमची 9,60,000 म्हणजे 80,000 रुपयाच्या आसपास तुम्हाला पगार भेटतो. 3 वर्षानंतर 80,000च्या आसपास तुम्हाला पेमेंट राहील आणि पहिले 3 वर्ष कमीत कमी 50,000 रुपये त्या केसमध्ये पगार राहील. म्हणून जॉब अपॉर्च्युनिटी चांगली आहे, पोस्ट पण चांगली आहे. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर, आणि कंपॅरेटिव्हली ॲज कम्पेअर टू अदर बँक प्रमोशन फास्ट होत असतं ह्यावाल्या पोस्टचं किंवा आयडीबीआयच्या केसमध्ये.
सर जाऊया थोडंसं पुढे इकडे. आता यासाठीच ह्या सगळ्यांसाठी किंवा अपकमिंग ज्या एक्झाम आहे आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्क, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, सोबत एसबीआय पीओ, एसबीआय क्लिरिकलच्या पुन्हा एकदा मोठ्या जम्बो वॅकन्सीज आपल्याला पाहायला भेटणार आहे. आयडीबीआय जॅम आहे, आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह आहे किंवा अदर बँक एक्झामला टार्गेट करून आपण चालू करतोय द टॉपर्स मेन्स बॅच 2025. यामध्ये तुम्हाला मेन्स लेवलच्या सगळ्या गोष्टी शिकायला भेटतील. मग कॉन्ट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जीए असेल. ही बॅच चालू होते 13 मे 2025 पासून. सुरुवातीला 3 दिवस युट्यूबला लेक्चर असतील ह्या वाल्या बॅचचे. सोबत जर आपण विचार केला इकडल्या केसमध्ये हा वाला पाठ झाल्यानंतर सारथीची नवीन बॅच एकदम शून्यापासून शिकायचं असेल तर ती वाली बॅच चॅम्पियन्स बॅच 3 आत्ताच रिसेंटली म्हणजे 5 मे 2025 ला चालू झालेली आहे. आणि पुढची बॅच सारथीची जूनच्या फर्स्ट वीक मध्ये चालू होण्याची शक्यता आपल्याला दिसते. तर चालेल, ह्या पद्धतीने इथं सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे. तुम्ही कोर्सेस मध्ये जाऊन वेगवेगळे कोर्सेस बाय करू शकता आणि अशाच नवनवीन ऍडव्हर्टाइजमेंट घेऊन आपण येत जाऊया. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.